नमस्कार मंडळी, श्वेतास ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज मी बनवते कोबी पकोडा. तर मी कशी बनवते तुमच्यासंधी शेअर करते. तर चला तर आपण काय काय लागतं ते बघूया. तर इथं मी अर्धा कोबी घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, एक एक मिरची घेतलेली आहे हिरवी, सगळे बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि इथं घेतलेलं आहे मी एक बोल बेसनचं पीठ. इथं आहे हळद, मीठ आणि घरची चटणी. तेल मी तापवायला ठेवलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. बेसन आणि हे सगळं एकत्र करून घेऊया. तर मंडळी, अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याचे गोळे करून ह्याला तळून घेऊया. तेल तापलंय, आता मी ह्याच्यामध्ये वडे सोडतेय. तर मंडळी, मी आता वडे सोडतेय त्याच्यामध्ये, म्हणजे पकोडा आपला सोडते. ते पकडा, छोटे छोटे आपले सोडून द्यायचे. ह्याच्यामध्ये अजून पण व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता, वाटाणा वगैरे सगळं टाकू शकता तुम्ही. तर आता आपण ह्याला तळून घेऊया. तर मंडळी, याची एक बाजू चांगली परतून निघाली, तुम्ही बघू शकता. चांगली तळली आहे ती, चांगली अशी ब्राऊन कलरची झाली आहे. तर आता मी दुसरी बाजू त्याला तळायला सोडलं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की मस्त असं तळून निघालेले आहेत आपले वडे. तर आता आपण हे काढून घेऊया. तर मंडळी, ती दुसरी बॅच मी तळायला टाकली होती, तर ही पण आता तळून झालेली आहे. तर आता आपण ह्यालाही काढून घेऊया. मस्त अशी तळली आहे. सगळ्या दोन्ही बाजू चांगल्या तळून निघालेल्या आहेत. तर आता एक काढते. तर मंडळी, आपले कोबी पकोडे झालेले आहेत. तर मस्त दिसत आहेत, असे छान असे दिसतात आणि खायला सुद्धा छान लागत आहेत. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कशी वाटली रेसिपी. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन पहिलं सबस्क्राईब करा श्वेतास ब्लॉग चॅनलला. आणि आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.